धमाका झाला. त्यानंतर इथे येऊन बसणं आणि शांततेत मला ऐकणं तसं थोडंसं कंटाळवाणं वाटू शकतं, पण TCI एक फॅक्टर आहे. पण ती मला आवडतंय तुला ऐकायला. पैसा वसूल आहे माझा. थँक्यू व्हेरी मच. पण ती झाकी होती. ट्रेलर अभी बाकी आहे मेरे दोस्त. सो तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो मी. मला जेव्हा असं कळलं की हा सिनेमा आगरी भाषेतला आहे तेव्हा फार इंटरेस्टिंग गोष्ट मला जाणवली एक की खूप आधी जॉनी रावत साहेबांचे कॅसेट्स खूप हिट झाले होते. मला खात्री धबधबे की अनेकांनी त्या ऐकल्या असतील, त्याची भाषा ऐकली असेल. आगरी रामायण. आणि अर्थात आगरी म्हणल्यानंतर काय समजतात, काय डोळ्यासमोर येतं आपल्या, तर सजलेल्या स्त्रिया, श्रीमंती, खाण्यातली श्रीमंती, भाषेमधला जो लहेजा आहे तो, आणि सगळ्यात महत्वाचं जे मनात आहे ते ओठावर घेतलं तर खांद्यावर नाहीतर शिंगावर. सो हे सगळं या लोकांकडे पाहिल्यानंतर कळतं. आणि खरं तर अतिशय मनमिळावू आणि मोकळी अशी मंडळी आहेत सगळी. पण ही सगळी भाषा, ही सगळी मंडळी आपल्याला तुकड्या तुकड्याने दिसत होती. आता पहिल्यांदाच म्हणजे मला खूप काळानंतर असं ऐकण्यात येतं, पाहण्यात येते की चक्क सिनेमा त्या भाषेमधला, त्या मातीमधला बनतोय. आणि ते याचं बलस्थान आहे असं मला वाटतं. सिनेमा 2 ऑगस्टला येणार आहे. अर्थात मीही सिनेमा पाहिला नाहीये, ट्रेलरही पाहिला नाहीये. मी आता फक्त साधारण जो काही अटायर आहे अंकितचा आणि जे काही पोस्टर्स बाहेर लावली होती त्याच्यावर मला साधारण दिसतंय. पण मी फार वेळ घेत नाही. आपण सिनेमाचे निर्माते सुनीता बाबू भोयरजी आणि बाबू भोयर यांना आमंत्रित करूया. आणि अर्थात दिग्दर्शक मयूर शिंदे, तुम्ही प्लीज इथे या आणि आपण थोडंसं आणखी त्या सिनेमावर फुंकर मारूया जेणेकरून आपल्याला कळेल. प्लीज एकदा आपण सगळ्यांनी स्वागत करूया. तुझा गॉगल काय दिसतोय रे? नंबर गॉगल प्लीज. मला फार इंटरेस्टिंग गोष्ट वाटली की भाषा आणि हा सिनेमा करावासा वाटणं. अर्थात अंकित असल्यामुळं डोले शोले असलेला हिरो असला की त्यात काय अपेक्षित आहे त्या सगळं असेल अशी मला आशा आहे. तर मी तुम्हाला मॅडम अगदी पहिला तुम्ही विचारतो की अशा सिनेमाची निर्मिती कशी काय करावीशी वाटली तुम्हाला? काय नाही, त्यांचं स्वप्न होतं, पहिल्यापासून स्वप्न होतं तर मी एकदा तरी पिक्चर घाल. अशी स्वप्न बघितली पाहिजे. अबू सर, खरं धाडस आहे अशा पद्धतीचा सिनेमा येणं. कारण तुम्हाला माहिती आहे की तिथली राहण्याची पद्धत, लोकांची वागण्याची पद्धत, बोलण्याची पद्धत. सिनेमा प्रोड्यूस जेव्हा आपण करायला घेतो तेव्हा त्याच्यामध्ये तो मसालेदार सिनेमा असणं असं वाटणं स्वाभाविक असतं. तर या सिनेमामध्ये असं काय वाटलं की तुम्ही जर ठरवलं की मी आता प्रोड्यूस करतो सिनेमा? पहिल्यांदा तर सर्वांचं स्वागत. एक प्रोड्युसर या नात्यानं मी स्वतःची जीवनगाथा या चित्रपटामध्ये लावलेली आहे. आणि स्वतःचं जर चरित्र स्वतः आपण पडद्यावर घेण्याचा प्रयत्न करतो सर्वांच्या बाबतीत शक्य नसतं. पण तरी पण मला जे धाडस झालं आणि ते मी पूर्ण केलं याच्यासाठी मला खूप खूप बरं वाटतं. वा, हे खरं किती इंटरेस्टिंग वाटतंय की आपल्याला वाटते की आपल्याला हा सिनेमा असावा आपल्यासारखा आणि तो आपण सिनेमात आणतो ही गोष्ट. मयूर, कॅप्टन ऑफ द शिप. मला पहिलाच प्रश्न असा वाटतो की आता सवय व्हायला पाहिजे त्याची पुरी शिपी बोलतोय. हा ठीक आहे, चलो. तर पहिला हा सिनेमा जो करायला घेतलास तू, तर या सिनेमानं तुला निवडलं की तू या सिनेमाला निवडलंस? अर्थात सिनेमाने मला त्याचं कारण याच्या मागचं असं आहे की म्हणजे मी सरांबरोबर दुसरा सिनेमा करतो. आम्ही विशू नावाचा फिल्म बनवली. तर त्यानंतर मग आम्ही परत चर्चा केली की आपण अजूनही काहीतरी बघूया. मग काय, तर मग इतर खूप सारे स्क्रिप्ट होत्या, आम्ही त्याविषयी डिस्कस केलं वगैरे. तर मग म्हणालो की आपल्याला ज्या जास्त माहिती आहे किंवा आपण त्यामध्ये जास्त जगलो आपण ते बघू. आणि ते कसं होईल की पहिल्यांदाच होतं ना हा आपल्या मराठी चित्रपटसृष्टीमधला पहिला आगरीमुळी सिनेमा. असं तर तुम्ही म्हणाल की तुम्ही जॉनी राव साहेबांचे हे बघितले असतील की कॉमेडी, मी पण ते बघत आलो की मजा, हा ती मजा बघत आलो. पण त्या पलीकडे जाऊन आहे ना त्यामध्ये ना इमोशन्स पण असतात. त्यामध्ये ना एक रिव्हेंज ड्रामा पण असतो, त्यामध्ये ना एक राग पण असतो. तो ते पण फ्लेवर ॲग्रेशन असतं, दिसलं पाहिजे. बघ, आणि
ते फ्लेवर दाखवायला ह्या सगळ्या दिग्गज मंडळींनी जी काय पण मी त्याकडे होणार आहे की हा. अंकितचं कास्टिंग माझ्याकडे सरप्राइझिंग आहे. म्हणजे संजय मी समजतोय संजयला मी पाहिलं पण आहे असं रावडी भूमिकांमधून. अंकित हिरो आहेच, प्रश्नच नाही, पण याचं कास्टिंग कसं झालं सांग ना. म्हणजे इव्हन स्मिता तांबेंना चूज करणं तुम्ही सरांकडे म्हणून शकता त्यांच्याकडे बघून जा. असं नाही त्यांना असं वाटू शकतं ना की मी अंकितसारखं दिसला पाहिजे. हा तर ते असतील ते दिसलं तर नाही आवलीपणा. पण कास्टिंग कास्टिंग बद्दल आम्ही खूप विचार करून हा निर्णय घेतला की कारण की ना चॅलेंजिंग गोष्ट असते की आपण एका ऐतिहासिक अशा एका व्यक्तिमत्वाला आपण अशा एका रोलसाठी अप्रोच करतो की ॲज अ मावळा म्हणून मी जर फार प्रसिद्ध आहे किंवा मला लोक मानतात आणि मी त्याला सांगणार हे काम कर तुला ना छपरीवरती. सो त्यांनी ते चॅलेंज ऍक्सेप्ट करेल की नाही करेल हा आमच्याकडे पहिला मुद्दा होता. सर म्हणाले की एकदम तू ट्राय कर आपल्याला काय आपण मिटिंग करूया तू त्यांना कथा ऐकू वगैरे वगैरे. मग आम्ही एका कॉन्टॅक्ट थ्रू आम्ही अंकितला भेटलो. जसं जसं मी सांगत गेलो रुख सेम सेम सुप्रिया सेम मतलब जसं मी स्टोरी सांगत गेलो ना रुख अच्छा ये मैंने भी किया नाही. आता त्या मावळ्या पलीकडे अर्थात एक एक किरदार आहे त्याचे कॅरेक्टर आहे तो प्ले करतो पण त्याच्या मागे रिअलिस्टिक अंकितनी ते तो सिनेमा जगला हे जेव्हा आम्हाला कळलं मी सरांना म्हणालो की सर हे आपण कन्फर्म करू. हां त्यानंतर स्मिताताई बद्दल मी बोललो तर त्यांचं मी त्यांना ना फार आधीपासून फॉलो करतो. फॉलो इन द सेन्स की 72 पहिली तीच काही नाही बघितलं ना हटते म्हणजे बघितलं शब्द गरजच नाही बसले पण कसे. सो मी म्हटलं सर छान दिसते कन्व्हिन्स करायला ट्राय करतोय बघूया आहे ना म्हणजे आपल्याला पहिल्याला लागला एकत्र लागला तर आम्ही त्यांच्या घरी गेलो आणि त्यांना दोन कथा ऐकवली त्यांना ती सुदैवाने आवडली आणि इथपर्यंत आम्ही आहोत. म्हणजे त्यांना काही येत नाही असं काहीच सगळ्याच कॅरेक्टर आणि सगळ्याच गोष्टी त्यांनी बजावले. मला असं पण कळलं संजयला घेतलं की जिथे जिथे शूट असेल डब्यांची सोय होते जेवणाच्या रुचिराचा क्यूटनेस आहे आणि ती तशीच आहे असं नाहीये. म्हणजे फिल्म मध्ये असं नाही ती ओव्हरऑल आहे ती सिन्सिअर. म्हणजे आम्ही तिला जेव्हा ऐकवली वगैरे तिचा जो सिन्सिअरनेस आहे ना म्हणजे कुठल्या शब्दांच्या समजण्याचा स्क्रिप्ट पाठ करण्याचा म्हणजे ती पाठ म्हणजे पाठ रट्टा म्हणजे रट्टा मग ती येऊन बरोबर तो तिकडे जाऊन प्ले करून जाणार समोरचं चुकला नाही चुकला आहे ना तसं. सो त्यामुळे रुचिरा आम्ही मला याच्यानंतर उत्सुकता अर्थातच ट्रेलरची जास्त वाटते कारण तू ज्या पद्धतीने सांगितलंस सरांनी ज्या पद्धतीने सांगितलं की मला वाटतं की ही स्टोरी असायला पाहिजे आणि तू ज्या पद्धतीने मदत केली आणि अजूनही बाबूचे मित्र कलाकार त्यासाठी म्हणजे मी आता एक दोन कलाकार आपल्याकडे आहेत आता मंदार मांडवकर आणि ओके निलेश माने. मंदारचं 4 दिवसापूर्वीचं कास्टिंग अच्छा दिलं कलाकार हां पण त्यांनी जे निभवलंय म्हणजे त्यांनी जो कॅरेक्टर दिलाय म्हणजे अंकितला पण माहित नव्हतं की हा माझ्यावर प्ले केला डे 1ला जेव्हा तो त्यावर पहिला एक सीन दिलं. हां ओके सो तेव्हा त्याला माहित पडलं आणि त्यांनी जे काय निभवलं त्याच्यानंतर दिलेशनी पण काय निभवलं म्हणजे त्याला सांगितलं की तुझं कॅरेक्टर तू असं कॅरेक्टर आणि तुझं चेंज होईल. सो सगळ्या कलाकारांनी जी काय साथ दिली त्यामुळे आज आपण वा म्हणजे भूमिका इथं असेल तर कोणी घेऊन जाऊ शकत नाही. मिळतं वा